नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी-एड ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज 3 तारखेपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 जून. तर आजच्या व्हिडिओमध्ये अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की सर कॉलेज लिस्ट पाठवा, परंतु कॉलेज लिस्ट पाठवणे शक्य नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरची लिस्ट कशी पाहायची या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, कॉलेज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार पाहता येतील. तर सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर क्लिक टू सर्च कॉलेज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर येथे क्लिक केल्यानंतर फाइंड कॉलेज अशा प्रकारची पॉपअप विंडो पाहायला मिळेल. तर रिजन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा रिजन कुठला विभाग आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. विभाग निवडून झाल्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला प्रत्येक विभागानुसार जे जिल्हे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर पुढे तालुका देखील हा ऑप्शन आल्याचा पाहायला मिळेल. जर तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यातील जर कॉलेजेस पाहायचे असेल तर तालुका निवडण्याची गरज नाही. तर यामध्ये ग्रँड टाईप यामध्ये 3 ऑप्शन पाहायला मिळतील. एक गव्हर्नमेंट कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट अनुदानित आणि प्रायव्हेट विना अनुदानित. तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही एक ऑप्शन निवडायचा आहे. तर गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॉलेजेस गव्हर्नमेंट पाहायला मिळतील. तर येथे गव्हर्नमेंट कॉलेजेस नसल्यामुळे ऑप्शन कुठलाही उपलब्ध झाला नाही आहे. दुसरा ऑप्शन घेऊन तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस पाहू शकता. तर अशा प्रकारे कॉलेज यामध्ये कॉलेजचं नाव, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर ग्रँड टाईप, त्यानंतर फीज किती आहे, त्याचबरोबर येथे पाहू शकता की टाईप येथे क्लोज अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. त्यानंतर मीडियम, त्यानंतर येथे पाहू शकता की इनटेक कॅपॅसिटी म्हणजे किती जागा आहेत. त्याचप्रमाणे हॉस्टेल मेल विद्यार्थ्यांसाठी आहे का, त्यानंतर फिमेल हॉस्टेल आहे का, तसेच सेंटर स्टेट ॲक्टिव्ह आहे का, आणि अशा प्रकारे व्हेरिफिकेशन स्टेटस याप्रमाणे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही प्रायव्हेट अनएडेड कॉलेज देखील पाहू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील विभागानुसार कॉलेजेस किती आहेत ते तुम्हाला पाहता येतील, परंतु संपूर्ण लिस्ट एकत्रित पाहता येणार नाही आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.